मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत। आज आपण मोखाडा तालुक्यातील एक जो महत्त्वाचा विषय आहे, गंभीर विषय आहे, त्या विषयाला आपण आज हात घालणार आहोत की मोखाडा तालुका आणि पाणी टंचाई याचं नातं काही संपायच्या मार्गावर नाही। जवळपास दरवर्षी 100हून अधिक गावपाडे ताणलेले असतात। त्यासाठी पुन्हा 30 ते 40 टँकर लागावे लागतात। याआधी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धरणं झाली, पाणी पुरवठ्याच्या योजना झाला, जलस्वराज्यासारखी योजना झाली, पण काही योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला, काही योजना सक्सेस झाल्या नाही, त्यामुळे पाणी टंचाई कायम होती। मात्र आता मोखाडा तालुकावासियांसाठी एक आनंदाची बातमी होती, यासाठी मी म्हणतोय की जलजीवन योजनेअंतर्गत हे काम सुरू झालेलं आहे। यासाठी जवळपास फक्त मोखाडा तालुक्यासाठी अप्पर वैतरणावरून पाणी अडून तिथून ह्या अशा आपण जी बघितले अशा टाक्यांच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक गावपाड्यात पुन्हा वेगळी जिल्हा परिषद करणारी ती पाणी पुरवठा योजना होणार आहे। म्हणजे 2 टप्प्यात याचं काम होणार आहे। पहिला टप्पा असा की हा जवळपास 232 कोटीहून अधिक एकच योजना आहे की त्या योजनेअंतर्गत अप्पर वैतरणा येथे पाणी अडवलं जाणार आहे। तिथून पाणी शुद्धीकरण होऊन ह्या अशा टाक्यात येणार आहे। आणि दुसऱ्या टप्प्यातलं काम जे आहे हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बघते आणि इथून पुढे ज्या छोट्या पाणी पुरवठा योजना ज्या दारात ज्या नळ घरात नळ जाणार आहे ती जिल्हा परिषद करणार आहे। असा एकूण जिल्हा परिषदेचे छोट्या योजनांचा निधी आणि हा 232 कोटीहून अधिक किमान 500 कोटी रुपये खर्च पाणी पुरवठ्यावर मोखाड्यासाठी होणार आहे। पुढच्या 1.5 ते 2 वर्षात पूर्ण काम होईल आणि प्रत्येक घरात पाणी मिळेल अशी एक ह्या सगळ्या योजनेची संकल्पना आहे। मात्र यामध्ये आता ट्विस्ट असा आलेला आहे की जेव्हा योजना मंजूर झाली जलजीवनकडून तेव्हा हे जे आपण तुम्ही वर मगाशी बघितलं की ह्याच्यावर सिमेंटची टाकी होणार होती। मात्र काही महिने अगोदर 6 ते 8 महिने अगोदर आपण जी माहिती घेतली त्यानुसार झिंक ॲल्युमिनियम ज्याला आपण म्हणतो तशा टाक्या ह्या बसवण्याचा निर्णय घेतला। मुळात झिंक ॲल्युमिनियम टाक्या ही चांगल्या, मात्र झिंक ॲल्युमिनियमच्या टाक्या आणि सिमेंटच्या टाक्या यातला फरक पाहता सिमेंटच्या टाक्याचं आयुष्य किमान 30 ते 40 वर्ष आहे आणि ह्या टाक्यांचं आयुष्य फक्त 10 वर्ष आहे। याशिवाय ह्या फक्त वर नेऊन मांडलेल्या आहेत। या ठिकाणी वादळ वाऱ्याचे प्रमाण असतं, त्याच्यामध्ये टाकी हलू शकते किंवा विविध प्रकार होऊ शकतात। जर पालघर जिल्ह्यातील बाकी तालुक्यातील योजनांचा जर आपण अभ्यास केला तर प्रत्येक गावासाठी एक पाणी पुरवठा योजना आहे, 1 ते 1.5 कोटीच्या आसपास तिची रक्कम आहे। त्या सगळीकडे सिमेंटच्या टाक्या आजही आहेत। मात्र मोखाड्यासाठी जी पाणी पुरवठा योजना होणार होती त्यासाठी मग ह्यामध्येच 8, 9, 10 महिन्यापूर्वी ह्या झिंक ॲल्युमिनियमच्या टाक्या बसवण्याचं इस्टिमेटमध्ये बदल करण्याचं शासनाचा हेतू काय होता, हा खरं तर एक सवाल आहे। कारण की जर ह्याचं आयुष्य 10 वर्ष आहे आणि सिमेंटच्या टाक्यांचं वर्ष 40 वर्ष आहे तर त्या टाक्या का नाही? जर त्या सिमेंट टाक्यापेक्षा जर ॲल्युमिनियमच्या टाक्या चांगल्या तर मग बाकी पालघर जिल्ह्यातील बाकी तालुक्यामध्ये जे काम होत आहे मग तिथेही झिंक ॲल्युमिनियम टाक्या का नाही घेतल्या, फक्त मोखाडासाठी हे का? तर यामध्ये खरं तर काहीतरी काळबेरा आहे का हे बघणं आपल्याला गरजेचं आहे। मुळात ही पाणी पुरवठा योजना एकदा झाली शाश्वत की यानंतर या ठिकाणी पाण्यासाठीचे वेगळ्या उपाययोजना शासन करू शकणार नाही। कारण की आत्ता 500 कोटी खर्च केल्यानंतर शासन पुन्हा 10-20 वर्ष या मोखाडा तालुक्याकडे बघणार नाही। तर मुळात हे मोठं काम आहे। यासाठी माझी खरं तर विनंती आहे की जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम असतील, या भागाचे आमदार सुनील भुसारा असतील, सभापती उपसभापती इथले जे काही लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना या लोकांविषयी या इथल्या योजनाविषयी तळमळ आहे अशा सर्व लोकप्रतिनिधींना, या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांना, पत्रकारांना माझी विनंती आहे की याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे। जर ही योजना अशीच रेटून नेली तर इथपर्यंत पाणी येणं आणि इथून घरापर्यंत पाणी जाणं हे फक्त दिवास्वप्न होईल। अगदी आठवडाभर महिनाभर पाणी येईल, मात्र त्यानंतर ह्याचं भविष्यात ह्याचा मेंटेनन्स कोण ठेवणार आहे, त्याचं लाईट बिल कोण भरणार आहे, या बाबतीत सगळं काही अंधारात हा सगळा काही कारभार चालू आहे। त्याच्यामुळे ह्या बाबतीची एक मोठ्या मीटिंग घेऊन लोकांसोबत जसं आमसभा आपण त्या पद्धतीने घेतो तसं चावडी वाचन एक प्रकारचं चावडीवरच्या ह्या सभा ह्या खरं तर ह्या टाकीविषयी आणि लोकांना काय वाटतं लोकांची मतं वगैरे जाणून घेतली पाहिजे। अन्यथा आतापर्यंत पाणी पुरवठा योजनेमध्ये जशा प्रकारे भ्रष्टाचार झाला, जशा प्रकारे अनसक्सेस सगळ्या पाणी पुरवठा योजना झाल्या, कोट्यवधीचा खर्च करूनही आज एकही गावची पाणी पुरवठा योजना सुरळीत चालू नाहीये, तसंच या मोठ्या योजनेचं होईल आणि शासनाचे कोट्यवधी रुपये वाया जातील। तो एक भाग वेगळा, मात्र लोक तहानलेलीच राहतील 500 कोटी खर्च करूनही, हा प्रश्न ह्या सगळ्या योजनेतून निघतोय। पुन्हा एकदा माझं तळमळीचं वातावरण एक आव्हान आहे येथील लोकप्रतिनिधींना की ह्याबाबत गांभीर्याने पावलं आपण उचलणं गरजेचं आहे। अन्यथा येणारी पिढी
आपल्याला माफ करणार नाही. ही पाणी पुरवठा योजना जर अनसक्सेस झाली तर आपली येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही आणि ते सगळ्यांसाठीच चांगलं नाही. कॅमेरामॅन वामन दिगासह हनीफ शेख, मोखाडा.